भाजपचे शहराध्यक्ष आपल्या गाडीत आहे ना. भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना. नाही नाही, ठीक आहे. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मत आहे, शिंदे गटाचे 170 मत आहे, राष्ट्रवादीचे 105 मत आहे. यांची टोटल जर केली तर 475 मत होत्या. भाजपचे माजी शहराध्यक्ष बसले त्यांना मान्य नाही, विचारा तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं. कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, महाजनांचं नाव घेता येते, सगळ्यांनीच मदत केली ना. सगळ्यात जास्त मत महायुतीकडे, सगळ्यात महत्वाचे 200 मत बीजेपीकडे होते, 170 मत सेनेकडे होते आणि 105 मत राष्ट्रवादीकडे होते. मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असतं तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं. आमचा सातत्याने विश्वासघात केला, आमची समजूत काढण्यात आली. सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा. काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही, महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला सरळ लढायचं. एवढ्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली, एवढ्यातच काय नसतं. सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कोणावरती आपला? हे तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. आता तुम्ही शिंदे साहेबांची नाव तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. शिंदे सेनेनी तिन्ही पक्ष तुम्ही म्हणतात की भाजपने घात केलाय, ते तर त्यांनाही मान्य आहे ना, हे त्यांना सुद्धा मान्य आहे. काय मान्य त्यांना? काय म्हणले? हे 200 मत जर भाजपाचे तर शीट पडायलाच नको आहे ना. 200 मत भाजपचे, 170 मत. कोणी विश्वासघात केला? कोणी विश्वासघात? अगर एकही धर्म पाळला नाही, एकाने धर्म सर्वांनी गद्दारी केली, सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला. आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्रांना मत द्या असं सांगणार आहे. ऑटोमॅटिक मत पडू शकता की किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेलं. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केला. विश्वासघात लक्ष्मण बाहेर घे ना, 2 मिनिटं बाहेर महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती आशेवर राहिले. मी आशेवर राहिल्यानंतर कुठेतरी खरं पडली आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्या विश्वासघात केला, आमदारात ठेवून मला पाहिजे. म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून सर्व तुमच्या विरोधात वातावरण होतं. अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि नेत्यांवर आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मंत्री माझ्या बरोबर होते, पण विश्वासघात केला माझा. महाजन झाला तर ताकद दिली, नरेंद्र आपण भुजबळांवर देखील आरोप केला होता. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स,
टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.